ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. दर्शक हो, आजचा आपला विषय आहे संत्र मोसंबी पिकातील बहार व्यवस्थापन आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे डॉक्टर दीपक कछुवे सर यांना. सर हे कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख आहेत. सर, तुमचं आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार सर. जसा आपला विषय आहे संत्र मोसंबी पिकातील बहार व्यवस्थापन, तर बहार म्हणजे नेमकं काय सर? लिंबूवर्गीय फळपिकातील संत्रा, मोसंबी आणि लिंबू हे तिन्ही वनस्पती हे सदाहरित वनस्पती या प्रकारातील आहेत. आणि या वनस्पतीमध्ये साधारणतः एक टेंडन्सी असते, वर्षातून 3 वेळा यांना फुले येत असतात. त्यामध्ये आपल्याला पहिला जो काही फुले यायचा कालावधी आहे तो आंबे बहार आहे. म्हणजेच आंब्याला जेव्हा फुले येतात तेव्हा आपण बहार येतो त्याला आंबे बहार म्हणत असतो. त्यानंतर जो मृग नक्षत्रामध्ये जे फुले येतात त्याला आपण मृगबहार म्हणत असतो. आणि तिसरा बहार जो हस्त नक्षत्रामध्ये फुले येतात सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये त्याला आपण हस्तबहार म्हणत असतो. आणि हे तिन्ही बहार जे आहेत ते वातावरणातील जे काही ताण असतो, जसं आंबे बहारच्या अगोदर थंडी पडती आणि त्या थंडीमुळं झाडं हे विश्रांती अवस्थेमध्ये जात असतात. आणि ती विश्रांती झाल्यानंतर जेव्हा तापमान वाढतंय तर वाढलेल्या तापमानानंतर त्याला फुलं यायला सुरू होतात. किंवा उन्हाळ्यामध्ये झाडाला पाण्याचा ताण बसतो आणि पाण्याचा ताण बसल्यामुळं झाडांना पुन्हा कृत्रिम उन्हाळ्याचा ताण बसतो आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा अनुकूल वातावरण झाल्यानंतर पुन्हा जूनमध्ये त्याला फुलं आणि नवती येत असते. तर अशा पद्धतीनं हे या वनस्पतीमध्ये वर्षातून 3 वेळा बहार येत असतात. आपण त्यालाच बहार येणे असं म्हणत असतो. पण मग बहार व्यवस्थापन म्हणजे काय? फार महत्त्वाचं आहे. आपण आत्ताच जसं पाहिलं की या वनस्पतींना वर्षातून 3 वेळा बहार येत असतात आणि हे 3 वेळा बहार आल्यानंतर आपल्याला आर्थिकदृष्ट्या हे बहार हे परवडत नाही शेतकऱ्यांना. कारण त्यावेळेला त्या झाडावर एकाच वेळेला फुलं देखील असतात आणि फळं देखील असतात. आणि एका बहाराची फुलं असताना दुसऱ्या बहाराची फुलं तेवढ्या मोठ्या प्रमाणावर त्या झाडाला येत नसतात. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, हे 3 वेळेला फुलं येण्याची क्रिया थांबून त्या झाडाला कृत्रिम ताण देऊन किंवा त्या झाडाचं पाणी बंद करून त्या झाडाला एकदाच फुलं येण्यासाठी जे काय आपल्याला ताण द्यायचा असतो त्याला आपण बहार व्यवस्थापन असं म्हणत असतो. पण मग या बहार व्यवस्थापनाचा शेतीवर काही दुष्परिणाम होऊ शकतो का? हो, जर आपण या झाडांचं आपण बहार व्यवस्थापन केलं नाही तर त्या ठिकाणी मग काय होतं, त्या झाडाचं आरोग्य खराब होते. कारण त्या झाडावर वेगवेगळ्या अवस्थांची फुलं आणि फळं असतात. तसेच एका बहाराची त्या झाडाला जर फुलं आणि फळं असतील तर पुढच्या बहाराची फुलं त्या झाडाला कमी लागतात. तसेच अशा परिस्थितीमध्ये त्या झाडाला कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होताना आपल्याला दिसतो. आणि जे काही त्या झाडाला फळं यायले तर त्या फळाची प्रत देखील आपल्याला चांगली होत नाही. जर आपण बहार व्यवस्थापन नाही केलं तर एकंदरीत कीड रोगाचा प्रादुर्भाव, फळाची प्रत खालावणे, त्यानंतर एका बहाराला फुलं बरी आल्यानंतर पुढच्या बहाराला कमी फुलं येणे इत्यादी दुष्परिणाम आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असतात. सर, तुम्ही म्हणालात की 3 प्रकारचे बहार असतात, तर शेतकऱ्यांनी नेमकं कुठल्या बहाराची निवड करावी? हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण बहाराची निवड करताना आपल्याला बऱ्याच गोष्टीचा विचार करावा लागतो. त्यामध्ये साधारणतः आपल्याला 4 बाबींचा विचार करावा लागतो. एक बाब म्हणजे आपल्याकडे असलेली जमीन. जमीन आपल्याकडे जर भारी असेल तर आपण आंब्या बहार निवडू शकतो आणि हलकी जमीन असेल तर आपण मरग बहार निवडावा, एक गोष्ट. दुसरी बाब म्हणजे बाजार.
तर आपल्याकडं ते ज्या फळाची आपण जे बहार घेणार आहोत त्या फळांना बाजार कसा आहे हे देखील आपण पाहिलं पाहिजे. जसं लिंबोनीमध्ये हस्तबहारच्या फळांना खूप चांगला भाव भेटतो आपल्याला, किंवा संत्र्याची फळं मृगबहारची गोड असतात म्हणून संत्र्याच्या फळांना मृगबहारमध्ये चांगला भाव भेटतो, किंवा मोसंबीची फळं आंबियाबहारच्या फळांमध्ये गोडी चांगली असती आणि शाश्वत असतो म्हणून त्याला भाव भेटतो. म्हणजे आपलं बाजारानुसार, जमिनीनुसार, आणि तिसरं म्हणजे कीड रोग आणि विविध समस्या याचा देखील आपल्याला या ठिकाणी विचार केला पाहिजे. म्हणजेच समजा आपल्याला आपण आंबियाबहार मोसंबीमध्ये, संत्र्यामध्ये घेतला तर फळगळीची समस्या आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसत असते, किंवा आपण जर समजा आंबियाबहार घेतला मोसंबी संत्र्यामध्ये परत, तर त्याच्यामध्ये जो रस शोषण करणारा पतंग आहे या किडीचा प्रादुर्भाव देखील मोठ्या प्रमाणावर होत असतो. किंवा लिंबोनीमध्ये आपण मृगबहार घेतला तर खैरा रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतो. म्हणजे आपल्याला रोगाचा देखील बहार निवडताना विचार केला पाहिजे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पाण्याची उपलब्धता. जर आपल्याकडं उन्हाळ्यामध्ये पाणी उपलब्ध असेल तर आपण आंबियाबहार निवडू शकतो, कारण आंबियाबहारची फळं जानेवारीमध्ये फुलं लागतात आणि ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये फळांची काढणी होती. म्हणजे भर उन्हाळ्यामध्ये आपली फळं ही झाडावर असतात, त्यामुळे आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये पाणी असलं पाहिजे. आणि आपल्याकडे जर पाणी उन्हाळ्यामध्ये जर नसेल तर मग आपण त्यावेळेला मृगबहारकडे जावे, कारण मृगबहारची फुलं आपल्याला पाऊस पडल्यानंतर येत असतात आणि त्या फळांची काढणी आपल्याला मार्च महिन्यामध्ये आपल्याला करावायची असते. तर एकंदरीत आपल्याला बहार निवडताना आपली जमीन, आपल्याकडे उपलब्ध पाणी, कीड रोग आणि फळगळीची समस्या या सर्व बाबींचा आणि बाजार या सर्व बाबींचा विचार करून आपल्याला बहार निवडावायचा असतो. आणि सध्याच्या काळात सर मला वाटतं आंबियाबहार सुरू आहे, तर त्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावं? अगदी बरोबर आहे. आपण सध्या नोव्हेंबर महिन्यावर मध्ये आहोत आणि आपण जसं आत्ता चर्चा केली की आंबियाबहार म्हणजेच आंब्याला जेव्हा फुलं येत असतात तेव्हा हे येणारा बहार आला म्हणून त्याला आपण आंबियाबहार नाव दिलेलं असते. आणि तर या बहारासाठी आपल्याला आपली जो ताण तोडायचा असतो तो ताण साधारणतः 1 जानेवारीला आपल्याला झाडाला पाणी द्यायचं असते. मग आपण त्याच्या अगोदर 1 ते 1.5 महिना आपल्याला आपल्या झाडाचं पाणी तोडायचं किंवा बंद करायचं. आपली जमिनीच्या मगदुराप्रमाणे जमीन आपली हलकी असेल तर आपण 1 महिना अगोदरपासून झाडाचं पाणी बंद केलं पाहिजे. म्हणजेच 1 डिसेंबरपासून आपण पाणी बंद केलं पाहिजे. आणि आपली जमीन जर भारी असेल, जमीन चांगली खोल असेल तर त्या ठिकाणी आपण साधारणतः 1.5 महिना म्हणजेच 15 नोव्हेंबरपासून आपण त्या झाडाचं पाणी तोडलं पाहिजे आंबियाबहारसाठी. मग आपण पाणी तोडलं या 15 नोव्हेंबर किंवा त्यापेक्षा जमीन जर भारी असेल तर त्याच्या देखील आपण 10 नोव्हेंबरपर्यंत अगोदर येऊ शकतो. किंवा काही शेतकरी बंधूंना थोडा बहार अगोदर घ्यायचा असेल पुढच्या लवकर काढण्याच्या दृष्टीनं तर ते 1 नोव्हेंबरपासून देखील बहार ताण म्हणजे धरू शकते. तर आपल्याला हे जे काय आपल्याला पुढं कधी बहार घ्यायचा आहे त्याच्यानुसार आपल्याला आंबेबहारमध्ये जमीन हे बहार पाणी तोडायचं आहे. आणि त्यानंतर पाणी तोडल्यानंतर आपण आपल्या बागेमध्ये आंतरमशागतीची पूर्ण कामं करून घ्यायची आहेत. आणि त्या अगोदर एक बाब सांगायची राहून गेली की आपल्याला पाणी तोडायच्या अगोदर आपल्याकडे जे मागचा बहार आंबियाबहार आहे त्याची सर्व फळाची आपण काढणी पूर्ण केलेली पाहिजे. झाडावर फळं नसली पाहिजे. तसेच झाडावर ज्या काही वाळलेल्या काड्या असतात ज्याला आपण सल म्हणून ओळखतो या देखील आपण कट केल्या पाहिजेत. कारण या वाळलेल्या काड्यामध्ये विविध बुरशींचा अधिवास आपल्याला दिसतो आणि याच बुरशी नंतर आपल्या फळावर किंवा झाडावर अनुकूल वातावरण झाल्यानंतर येताना आपल्याला दिसत असतात. त्यामुळे त्या सर्व वाळलेल्या काड्या काढून त्या ठिकाणी आपण एखाद्या बुरशीनाशकाची एक फवारणी देखील आपल्याला घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने आपण या आंबेबहारचं सध्या व्यवस्थापन करणं अत्यंत आवश्यक आहे. सर तुम्ही म्हटलं की पाणी तोडावं लागेल, तर पाणी तोडल्यानं शेतीवर काय परिणाम होतो, झाडांवर काय परिणाम होतो? हो, या ठिकाणी शेतकरी बंधू बऱ्याच वेळेला काय करतात की आपण त्यांना सांगतो की बहार धरण्यासाठी तुम्ही साधारणतः 1 ते 1.5 महिना तुमच्या जमिनीनुसार पाणी तोडा किंवा बंद करा. तर शेतकरी नियमित पाणी देत असतात आणि अचानक पाणी बंद करतात. अचानक पाणी बंद केल्यामुळे त्या झाडाला शॉक बसतो. तर आम्ही शेतकऱ्यांना नेहमी सांगत असतो की पाणी तोडताना सुद्धा हळूहळू तोडा. म्हणजे आज तुम्ही 50 लिटर प्रतिदिन झाडाला पाणी देत असाल तर उद्या 40 द्या, नंतरच्या पाण्याच्या पाळीला 30 द्या, नंतरच्या पाण्याच्या पाळीला 20, 10, 0 करून तुम्ही हळूहळू असं पाणी तोडा. आणि जेव्हा आपल्याला बहार सोडवायचा असतो, झाडाला पाणी द्यायचं असते, तेव्हा देखील आपण झाडाला 1.5 महिना झाडाला बिना पाण्याचं ठेवलेलं असते. झाड
25% पानगळीच्या अवस्थेत असते आणि आपण त्याला अचानक भरपूर जर पाणी दिलं तर झाडाला शॉक लागून झाड मरण्याची शक्यता असते. तर ते होऊ नये म्हणून आपल्याला झाडाचं ताण सोडवताना सुरुवातीला आपल्याला थोड्या प्रमाणात पाणी द्यायचं आहे, नंतरच्या पाण्याच्या पाळीला थोडंसं पाणी वाढवायचं आहे आणि हळूहळू वाढी जाऊन आपण नियमित पाणी द्यायचं आहे. नक्कीच सर, आपण ही चर्चा अशीच सुरू ठेवूया, पण तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, तुम्ही कुठे जाऊ नका, बघत रहा आमची माती आमची माणसं. आमची माती आमची माणसं. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपला विषय सुरू होता संत्र मोसंबी पिकातील बहार व्यवस्थापन आणि या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर दीपक कछवे सरांना. सर, तुम्ही पाणी व्यवस्थापन याविषयी सांगत होतात, तर याबद्दल तुम्ही अजून काय सांगाल? पाणी व्यवस्थापन हे आपल्याला ताण तोडताना देखील फार महत्त्वाचं आहे आणि ताण म्हणजे सुरू करताना महत्त्वाचं आहे आणि पाणी देताना देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. मी जसं अगोदर सांगत होतो की झाडाला आपल्याला ताण देण्यासाठी पाणी बंद करताना देखील आपण हळूहळू बंद करावे आणि जेव्हा आपल्याला पाणी द्यायचं आहे ताण बसल्यानंतर तेव्हा देखील एकाएकी पाणी न देता हळूहळू चढत्या क्रमाने आपण पाणी द्यावे. आणि त्यानंतर आंब्या बहारची फळं आपल्या आता इथून पुढं उन्हाळ्यामध्ये देखील उन्हाळ्याला तोंड देणार आहेत. तर शेतकरी बंधूंनी उन्हाळ्यामध्ये देखील या आंब्या बहारच्या फळाचं म्हणजे पाणी व्यवस्थापन अत्यंत काटेकोर पद्धतीने करणे आवश्यक आहे. कारण उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फळगळ आपल्याला होताना दिसत असते. या फळगळीचं मुख्य कारण आहे की पाणी व्यवस्थापनामध्ये कुठंतरी कमी जास्तपणा होणे. तर शेतकरी बंधूंनी उन्हाळ्यामध्ये जे काही पाणी व्यवस्थापनाचे वेगवेगळ्या बाबी आहेत, ठिबक सिंचनचा वापर आहे, त्यानंतर आच्छादनाचा वापर आहे, प्रकाश परावर्तके ज्यामध्ये केओलिन आहे, पोटॅशियम नायट्रेट आहे, इत्यादी सगळ्या बाबींचा वापर करून आपण काटेकोर उन्हाळ्यामध्ये झाडाला जेवढं पाहिजे तेवढंच जर पाणी दिल्यास आपली जी काही उन्हाळ्यामध्ये पाण्याची बचत देखील होईल आणि आपल्या झाडांना फळगळीची समस्या देखील उन्हाळ्यातली भासणार नाही. त्यामुळे शेतकरी बंधूंनी पूर्ण बहार धरण्यापासून ते बहार तोडण्यापासून पूर्ण उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये बहार व्यवस्थापन हे पाणी व्यवस्थापन हे अत्यंत काटेकोर पद्धतीने या ठिकाणी केलं पाहिजे. पण सर, या पाणी तोडण्याने झाडांमध्ये काय दिसून येतं? फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण जे बहार व्यवस्थापन करतो त्यासाठी आपण त्या झाडाचं पाणी बंद करत असतो. पाणी बंद केल्यामुळे त्या झाडाची जी काही कायिक वाढ आहे किंवा जी काही व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणतो आपण इंग्रजीमध्ये, ती वाढ आपण त्या ठिकाणी थांबवत असतो आणि ती वाढ थांबवल्यामुळं त्या ठिकाणी पानं शेवटच्या दिवसापर्यंत अन्न निर्मिती करत असतात. हळूहळू जसं जसं झाडाला पाणी कमी होईल नंतर पानाचा आकार हळूहळू चिमताना आपल्याला असा आकसताना देखील आपल्याला दिसत असतो. तोपर्यंत पानं अन्न निर्मिती करत असतात आणि ही जी काही अन्न निर्मिती किंवा कर्ब जे काही झाडामध्ये निर्माण झालेलं आहे हे झाडाच्या 8 ते 9 महिन्याच्या ज्या काही वयाच्या फांद्या आहेत या फांद्यामध्ये या अन्नाचं संचय आपल्याला या ठिकाणी झालेला दिसत असतो. आणि मग संचय झाल्यामुळं आपण जेव्हा झाडाला पूर्ण ताण बसतो तेव्हा झाडाला आपण पुन्हा एकदा अनुकूल वातावरण निर्माण करत असतो बहार येण्यासाठी, म्हणजेच आपण पाणी देत असतो. तर ते पाणी अनुकूल वातावरण निर्माण केल्यामुळं हे जे काही संचय झालेला आहे या संचय झालेल्या अन्नामधून त्या झाडाला एकाच वेळी मोठ्या प्रमाणात फुलं येण्याची क्रिया होत असते. त्यालाच आपण बहार येणे असं म्हणत असतो. पण सर, ताण आलेला आहे आपल्या झाडांवर, हे कसं ओळखायचं? हे देखील फार महत्त्वाचा प्रश्न आहे. जर आपल्या झाडांना ताण अति जास्त झाला तरी देखील आपलं झाडं मरण्याचं प्रमाण आपल्याला वाढतंय आणि झाडाला ताण कमी बसला तर आपल्याला पाहिजे तेवढी अपेक्षित फुले त्या ठिकाणी येताना दिसत नाहीत. त्यामुळे शेतकरी बंधूंनी त्या झाडाला योग्य ताण बसला हे ओळखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याला सुरुवातीला आपण ताण दिल्यानंतर पानं निस्तेज व्हायला सुरुवात होतात, नंतर फिकट पिवळी व्हायला सुरुवात होतात आणि हळूहळू पानगळ व्हायला पानं गळून जायला सुरुवात होतात. तर साधारणतः 25% पान त्या ठिकाणी पानगळ झाली की आपण समजायचं की आपल्या झाडाला पुरेसा ताण बसलाय. त्यानंतर लगेच शेतकरी बंधूंनी त्या झाडांना पाणी द्यायला सुरुवात करावी. त्यापेक्षा जास्त जर आपण ताण दिला तर त्या ठिकाणी आपल्या झाडांना शॉक बसू शकतो, झाडं मरू शकतात आणि कमी ताण दिलं मी जसं अगोदर सांगितलं आपल्याला अपेक्षित फुलं मिळत नाहीत. त्यामुळं 25% पानगळ झाल्या आपण पाणी द्यायचं सुरू करावे. म्हणजे थोड्या प्रमाणात ताण पडणं पण आवश्यकच आहे. पण वातावरणानुसार कधी कधी ताण पडू शकत नाही, तर मग कृत्रिमरित्या तो कसा देता येईल? नाही, आपण त्याच्या अगोदर जशी चर्चा केल्याप्रमाणे हवामान बदलाच्या काळामध्ये कधी कधी काय होतंय की आपण ताण दिल्यानंतर
मध्येच अवकाळी पाऊस येतो आणि आपण जे काही झाडाचं पाणी बंद केलंय त्या कालावधीमध्ये नंतर पुन्हा झाडाला पाणी मिळते आणि झाडाला कधी कधी समजा लवकर पाऊस पडला तर झाडाला पुरेसा ताण बसलेला नसतो आणि मग जे काही अन्न संचय झाले मध्ये कर्ब किंवा साखरेचा जे काही संचय झालाय तेवढ्या संचयामधून झाडाला नवीन नवती आणि कमी फुलं येतात तर आपल्याला ते आर्थिकदृष्ट्या परवडत नसते म्हणून आपल्याला त्या ठिकाणी वाढ रोधक संजीवक जे लिव्होसिन नावाचं आहे जे 2 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण त्याच्या 1 ते 2 आपल्या फवारण्या घ्यायच्या आहेत. हलकी जमीन असेल तर 1 फवारणी आणि भारी जमीन असेल तर 15 दिवसानंतर आपल्याला लिव्होसिनच्या 2 फवारण्या. लिव्होसिनमध्ये क्लोरोमॅट क्लोराईड नावाचा शास्त्रीय घटक आहे त्या घटकाची फवारणी केल्यानंतर ते झाड कृत्रिमरित्या तानावर जाते आणि त्यानंतर त्या झाडाला कृत्रिमरित्या ताण बसून त्या ठिकाणी अन्नाचा संचय होऊन आपण पाणी दिल्यानंतर पुन्हा फुलं येण्याची क्रिया आपल्याला होऊ शकते. नक्कीच सर, पुन्हा आपण याविषयी बोलणार आहोतच पण तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा आमची माती आमची माणसं. आमची माती आमची माणसं. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, आपण पहार व्यवस्थापनाबद्दल बोललोच पण खत व्यवस्थापनही तितकंच महत्त्वाचं आहे. तर खत व्यवस्थापन कसं करायचं? फार महत्त्वाचा प्रश्न आहे. संत्रा किंवा मोसंबी या पिकावर आपण 500 ते 1000 फळं एका झाडापासून घेत असतो आणि एवढी फळं घ्यायची म्हणजे त्या झाडाला अन्नद्रव्याचा पुरवठा देखील आपण केला पाहिजे. तर खत व्यवस्थापन किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापन आम्ही करत असताना नेहमी सांगत असतो की एकात्मिक पद्धतीनं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करा. एकात्मिक पद्धत म्हणजे काय? ज्यामध्ये सेंद्रिय खताचा समावेश असावा, रासायनिक खताचा समावेश असावा, जैविक खताचा समावेश असावा, तसेच हिरवळीचे खतं देखील 2 वर्षाच्या आड आपण त्या बागेमध्ये पेरून जमिनीमध्ये गाडले पाहिजे. या सर्व एकत्रित पद्धतीने देण्याच्या पद्धतीला आपण एकात्मिक खत व्यवस्थापन असं म्हणत असतो. तर शेतकरी बंधूंनी सगळ्या पिकासाठी एकात्मिक अन्नद्रव्याचे व्यवस्थापन केलं पाहिजे. सर, मग संत्र आणि मोसंबी पिकासाठी खताची काय मात्रा असावी? संत्रा आणि मोसंबी या पिकासाठी वेगवेगळ्या संस्थांनी वेगवेगळ्या खताच्या मात्रा शिफारस केलेल्या आहेत. तर मोसंबीसाठी साधारणतः आपल्याला 800 ग्राम नत्र, 400 ग्राम स्फुरद आणि 400 ग्राम पालाश हे आपल्याला 5 वर्षापेक्षा एका मोठ्या झाडाला शिफारस केलेलं आहे. आणि ही मात्रा आपण वेगवेगळे बाजारामध्ये जसं काही युरिया आहे, DAP आहे, सिंगल सुपर फॉस्फेट आहे या खताच्या माध्यमातून आपण देऊ शकतो. आणि संत्र्यासाठी 1200 ग्राम नत्र, 400 ग्राम स्फुरद आणि 400 ग्राम पालाश अशी मात्रा आपण विद्यापीठानं शिफारस केलेली आहे. आणि सोबतच आपल्याला या दोन्ही पिकांना 500 ग्रॅम व्यायाम तसेच 100 ग्राम प्रत्येकी ट्रायकोडर्मा, PSB आणि आझोस्पिरिलियम हे जे काही जैविक खतं आहेत हे देखील आपण सोबत दिल्यास आपली जी काही मुख्य अन्नद्रव्याची खताची मात्रा आहे ही आपण 75% देऊन यासोबत या जैविक खताचा पुरवठा आपण या ठिकाणी करू शकतो. या ठिकाणी एक महत्त्वाची बाब सांगावायची म्हणजे आपला आंब्या बहार हा जानेवारीमध्ये फुलं येऊन साधारणतः ऑगस्ट, सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यापर्यंत झाडावर असतो. आणि म्हणून आपण ही काही नत्र किंवा स्फुरद आणि पालाश ही अन्नद्रव्य आहेत ही अन्नद्रव्य आपण 1-1 महिन्याच्या गॅपनी म्हणजे जानेवारी नंतर मार्च नंतर एप्रिल सोडून मे अशा 1-1 महिन्याच्या गॅपनी आपण झाडाला विभागून दिली पाहिजे. त्यामध्ये नत्र आणि स्फुरद सुरुवातीच्या काळामध्ये आणि पालाश हे मध्यापासून पुढच्या कालावधीमध्ये विभागून दिल्यास झाडाला हा पूर्ण बहाराच्या कालावधीमध्ये या अन्नद्रव्याचा पुरवठा होऊ शकतो. सर, तुम्ही आता म्हटलं की मुख्य अन्नद्रव्य असतात तर त्यातलं दुय्यम अन्नद्रव्य जे असतं त्याविषयी तुम्ही काय सांगाल? आपण जसं सर्व नेहमी सांगत असतो की झाडाला एकूण 16 ते 17 अन्नद्रव्याची आवश्यकता असते. त्यामधील 3 ते 4 अन्नद्रव्ये हे निसर्गातून झाडाला मोफत मिळत असतात. मग आपल्याला बाकी मुख्य अन्नद्रव्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश हे आपल्याला जमिनीमधून जसं आपण NPKच्या माध्यमातून देत असतो. त्यानंतर दुय्यम अन्नद्रव्य म्हणून आपण कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक या 3 अन्नद्रव्याचा पुरवठा करत असतो. दुय्यम अन्नद्रव्याच्या पाठोपाठ या अन्नद्रव्याचं देखील झाडामध्ये महत्त्व तितकंच आहे. त्यामुळे हे अन्नद्रव्य देखील आपल्या झाडाला देणं अत्यंत आवश्यक आहे. तर साधारणतः हेक्टरी 20 किलो आपल्याला हे विभागून द्यायचे 2 वेळाला वर्षातून. म्हणजेच आंबेबहार तोडताना जानेवारीमध्ये आणि पावसाळा सुरू होताना साधारणतः जूनमध्ये 10-10 किलो एका हेक्टर क्षेत्रावर आपण हे
तिन्ही अन्नद्रव्ये आपण दिले पाहिजे, जेणेकरून या दुय्यम अन्नद्रव्याचा देखील झाडाला पुरवठा आपल्याला चांगला होईल. आणि सर तिसरं म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य तुम्ही म्हणालात, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? अगदी आपल्या अन्नामध्ये जसं मिठाचं स्थान आहे, जे थोडं असते परंतु अन्नाला चव आणतंय, तसं हे सूक्ष्म अन्नद्रव्य देखील या झाडामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक सूक्ष्म अन्नद्रव्याचं काम तेच अन्नद्रव्य विशिष्ट करू शकते. या सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये झिंक आहे, फेरस आहे, बोरॉन आहे, मॉलिब्डेनम आहे, कॉपर आहे, मॅंगनीज आहे, इत्यादी 5-6 सूक्ष्म अन्नद्रव्याचा आपल्याला समावेश होतो. आणि हे सूक्ष्म अन्नद्रव्य देखील झाडाला फळगळीसारख्या समस्येच्या वेळेला अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि प्रत्येक सूक्ष्म अन्नद्रव्याचे लक्षणं आपल्याला झाड दाखवत असते पानाच्या माध्यमातून किंवा फळाच्या माध्यमातून. तर हे सूक्ष्म अन्नद्रव्य आपण सेपरेटली देखील देऊ शकतो, किंवा या सूक्ष्म अन्नद्रव्याचा महाराष्ट्र शासनाने एकत्रित देण्यासाठी ग्रेड 1 हे जमिनीमधून देण्यासाठी निर्माण केलेलं आहे. आणि ग्रेड 2 हे आपल्याला फवारणीच्या माध्यमातून दिलेलं आहे. जर आपल्याला जमिनीमधून द्यायचं असेल ग्रेड 1, तर आपण हेक्टरी 20 किलो वर्षातून 2 वेळा विभागणी करून किंवा 3 वेळा विभागणी करून देखील देऊ शकतो. आणि फवारणीमधून जर द्यायचं असेल तर साधारणतः अर्धा ते 1% म्हणजे 100 लिटर पाण्यामध्ये अर्धा किलो ते 1 किलो हे ग्रेड 2 सूक्ष्म अन्नद्रव्य आपण टाकायचं आहे. आणि झाडाला जेव्हा जेव्हा नवती येत असती, म्हणजेच जानेवारी फेब्रुवारी महिना, जून जुलै महिना आणि सप्टेंबर ऑक्टोबर महिना, या 3 वेळा जेव्हा नवती येते त्यावेळेला आपण फवारणीच्या माध्यमातून हे सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्या झाडाला दिल्यास आपल्या झाडाचं एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन होईल आणि आपलं उत्पन्न चांगलं येईल. आणि आपल्या झाडाला फळगळीसारखी समस्या भेडसावणार नाही. तसेच कीड रोगाचा प्रादुर्भाव देखील या ठिकाणी आपल्याला कमी करता येईल. नक्कीच सर, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि आपल्या शेतकरी बांधवांना संत्र मोसंबी पिकातील बहार व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन याविषयी खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्यामुळे नागपूर दूरदर्शनकडनं तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.